नांदेडमध्ये आज अखिल भारतीय छावा संघटनेची वज्रमूठ बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नानासाहेब जावळे यांचं आगमन शासकीय विश्रामगृहात झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः नानासाहेब जावळे साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आज वज्रमूठ बैठक आहे, वज्रमूठ नेमकी कशासाठी आहे? मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अलीकडच्या काळामध्ये जे मराठा चळवळीमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर एक भ्याड हल्ला अनेक ठिकाणाहून होत आहे। सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला। काल लातूरमध्ये त्या 2-4 दिवसामध्ये की जे शेतकऱ्याचं निवेदन घेऊन गेलेलं असताना त्या ठिकाणी रूममध्ये घुसून काही पक्षाच्या पाळलेल्या गुंडांनी जो हल्ला केला, म्हणून ही वारंवार जे हल्ले चालले आहेत मराठा समाजाच्या प्रश्नावर जे लढा देत आहेत त्यासाठी एक मराठ्यांची एकी दाखवण्यासाठी आणि पुढील काळामध्ये की या मराठ्यांचा हिसका या सरकारला जर आम्ही जर चांगल्या पद्धतीनं जर प्रश्न मांडत असू आणि त्या ठिकाणी जर तुमचे गुंड येऊन आम्हाला हल्ले करत असतील तर त्याला जसेच तसे उत्तर पुढच्या काळामध्ये दिलं जाईल। आजच्या बैठकीमध्ये या वज्रमूठ म्हणून बैठक सर्व महाराष्ट्रातील संघटना या ठिकाणी येणार आहेत। पुढील दिशा आम्ही या बैठकीमध्ये ठरविणार आहोत। मंगळवारपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे, मंगळवार नंतर छावा काय करणार आहे? जर त्या रम्मी बहादर कोकाटेचा जर राजीनामा नाही सरकारने घेतला तर मराठ्यांची ताकद काय असते हे आम्ही आजच्या बैठकीमध्ये ठरविणार आहोत। आम्ही या मराठ्यांना, या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये घोषणार म्हणजे या सर्व मराठ्यांची ताकद घेऊन आम्ही 100% मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मराठा समाजाची, त्यासाठी छावा संघटना काय करणार आहे? अनेक प्रश्न आहेत मराठा समाजाच्या। आमची सरकारला वारंवार मागणी आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा। अनेक आंदोलनं 30 वर्ष 35 वर्ष झालं मराठा समाज आरक्षण मागतोय, पण कुठलाही निर्णय होत नाही। अनेक सरकार येतात जातात, केवळ आश्वासनं वाजवटे आश्वासनं देतात, परंतु खरा प्रश्न कोणी मार्गी लावायला तयार नाहीत। ज्यावेळेस कोपर्डीची घटना झाली त्यावेळेस छावानं पहिल्यांदा आवाज उठवला। ज्यावेळेस 2018 मध्ये आम्ही उपोषण केलं त्यावेळेस येशी बेशी प्रवर्ग तयार केला, ते सुद्धा कोर्टात पेंडिंग आहे। मग कुठला तरी निर्णय, आज शेतकऱ्यांचा 1 रुपयामध्ये विमा चालू केला गेला, यांच्या घोटाळ्यामुळे तो विमा सुद्धा बंद पडला। आज शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे। आज अनेक मराठवाड्यामध्ये तरी पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। मग कुठंतरी शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा, कुणी प्रश्न विचारायला गेले तर तुमचे गुंड पाठवायचे, म्हणून हे चाटुगिरी दादागिरी करणारे गुंड पाळणं ह्या पक्षवाल्यांनी बंद केलं पाहिजे। अन्यथा छावा संघटना आणि तमाम मराठा समाज आणि शेतकरी गप्प बसणार नाही। यांना जसेच तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही पुढच्या काळामध्ये आमची ताकद आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने दाखवून देऊ। वाटतंय का की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा सरकार घेईल म्हणून? वाटतं नाही, घेतलाच पाहिजे आणि त्यांनी सुद्धा तो दिलाच पाहिजे, नाहीतर आम्ही आमचे आंदोलन या पुढच्या काळामध्ये तीव्र 100% करू। हे होते नानासाहेब जावळे ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।